2 मिनिटं ध्यानरूपी मौन स्मरण करावं. दोन मिनिटं संपलेले आहेत. राजा भाऊमध्ये प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायचं. आता विश्वात्मके देवे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा, सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा मला सर्वांना देव बनण्याचा अधिकार दिला. मनुष्य देहामध्ये देव होण्याचा अधिकार येथे आहे. सकळाचे अधिकार याडे याडे लहान ठेवून याची जाती म्हणते. कोणत्या जातीची असं, धर्माची असं, पंथाची
जाती असा, स्त्री असा, पुरुष असा, कोणी असा, भगवंताचं नामस्मरण करून देवरूप व्हायचे. अखंड तुमच्या श्वासामध्ये नामाचा ध्वनी चालू आहे. जीवाच्या ठिकाणी जीव नामावर तरलेला आहे. जीवाला काय अन्न पाणी वस्त्र निवारा लागत नाही, या देहाला लागतो. या देहाचा मालक जीवात्मा आहे. त्याच्यासाठी नाम अखंड आहे. अखंड नाम, खंड नाही. असा जो आनंद आहे कुठं नाही, माणसाकडे आहे. येथे आहे सकळ अशी अधिकार. या रे लहान थोर याती जाती भलते नर. कोणत्या जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे असा, कोणी असा, भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार सारखा आहे. लहानापासून थोरापर्यंत सर्वांना सारखा अधिकार दिला. म्हणून तो जीवात्मा नामावर ठरलेला आहे. नामे ठरला नाही कोण, ऐसा देवा निवडून. नामाशिवाय कोण ठरला नाही. सगळेजण, पशु पक्षी सर्व. पण तुम्हाला देव बनण्याचा अधिकार आहे. देव एवढा अधिकार दिला असताना तुम्ही का वापरत नाही? तरी अवधान एक दे तिचे एक लक्ष. एक माऊली किती सुंदर सांगतात. 16व्या वर्षी तरी अवधान एक दे तिचे एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यातला आनंद फार मोठा आहे. तरी अवधान एक दे तिचे एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. खरा भक्तीचा सोहळा आहे. सोहळा. जीवही निराकार, देवही निराकार. सोहळा. या सोहळ्यामध्ये तुम्ही सामील झालात. अखेरचा शेवटचं कार्यक्रमातलं हे प्रवचन आहे. परेच्या पलीकडचं वचन आहे. तुमच्या जवळ दिले, तुम्ही वापरता पुढं बाहेर या नाशिवंत देहासाठी. त्या देहामध्ये असणारा जीवात्मा, त्या जीवावर जीवाच्या ठिकाणी एक लक्ष. तरी अवधान एक ले तिचे एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. एक लक्ष. माऊली काय सांगतात? तरी अवधान एक ले तिचे एक लक्ष दिलं, मग सर्व सुखाला पात्र व्हाल. सर्व काय पाहिजे, काय पाहिजे ते तयार होतं. पण एक लक्ष दिलं तर. आणि मंत्री व्हायचे तरी मंत्री व्हाल, मुख्यमंत्री व्हाल, पंतप्रधान व्हाल, पण नामस्मरण एक लक्ष. एक लक्ष. एक लक्ष्यामध्ये खरा आनंद आहे. आपण इकडे लक्ष देत नाही, बाहेर लक्ष देतो. डोळ्याने बाहेर पाहतो, कानाने बाहेर ऐकतो, बाहेरचा ऐकतो, नाकाने श्वासोश्वास घेतो, तोंडानं बोलतो. तरी अवधान एक ले तिचे. माऊली किती सुंदर
सांगतात. बाबांचं हे 55वं ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताहातलं आजचं अखेरचं. आपण आता आपल्या घरी जाणार आहोत. 7 दिवस थांबलो, 8वा दिवस आहे. आठवण करीत घरी जायचे. आठवण तरी आठवण आहे का? आठवण नाही. इथं ऐकता इथपर्यंत आठवण. उठला संपला. कस काय चाललंय? मग मायेतले विषय सगळे. आपण पुढं चुकतोय हे तपासत नाही. म्हणून आपली चूक तपासली की आपलं जीवन आपल्याला कळतं. मग जीवाच्या ठिकाणी नाम चालू आहे त्यावर अवधान एक लक्ष दिलं की फार मोठा आनंद निर्माण होतो. आनंदाच्या डोहे आनंदाचा कंद. आनंदाची आनंद फैलावला जातो. आनंदाच्या डोहामध्ये आपण रमून जातो. नामामध्ये रमलो, आनंदाच्या डोहात जायला वेळ लागत नाही. तत्क्षणी तरी अवधान एक अवधान. वेळ काय तरी अवधान एकले तिचे. आपलं बाहेर लक्ष पाहतो. बारीक लक्ष देतो. नामाकडं बारीक लक्ष दिलं की एकाग्रता. तरी अवधान एकले तिचे. दादा एक लक्ष द्या. जीवाच्या ठिकाणी चालू आहे. फक्त लक्ष ठेवा. लक्ष ठेवण्याचा अधिकार आहे. प्रपंचात जसं लक्ष ठेवतो बारीक, आपला फायदा पुढे हे तपासतो. लोकांना लुबाडतो, फसवतो. आपला फायदा काय? त्याच्यात फायदा आहे. पैसा मिळाला, धन मिळालं, जाग्यावर राहिलं, जीवन निघून गेला. काय गेलं? नेलं. किती नेलं बरोबर? एक पै नेत नाही. देह आणला तो सुद्धा इथं टाकून देतो, मोकळा होतो. इथं टाकून दिला, मोकळा झाला, फिरतो. अतिवाहिक देहानं भ्रमण करीत फिरतो. मग पुन्हा वासनेच्या संगे जन्म घेणे जाणे लागे. शेवटची वासना जिकडे जाईल तिकडे जन्म घ्यावा लागतो. म्हणून नामामध्ये वासना गेली की तो पुन्हा मनुष्य देह धारण करतो आणि बालपणापासून नामाकडे पडतो. नामाच्या गोडीमध्ये रमतो. म्हणून प्रत्येकाने आपला शेवटचा क्षण गोड व्हावा यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होतो, नामामध्ये जातो. बाबांनी 4.5 तास ध्यान लावलं. भ्रुकुटीस्थानी दृष्टी ठेवली. 4.5 तास श्वासावर लक्ष ठेवलं. 4.5 तास ब्रह्मस्वरूप. म्हणून 4.5 तास जो मन लावून अभ्यास करतो त्याची एकाग्रता. 4.5 तास एकाग्रता.
ते करण्यासाठी हा मनुष्य देह आहे. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. मुक्तीचा सोहळा. मुक्त होतो. मुक्त होतो. मग या सोहळ्यामध्ये तो रमला जातो नामामध्ये. म्हणून 4.5 तास ध्यान करायची ताकद ज्याची आहे तो ब्रह्मस्वरूप. तो ब्रह्मस्वरूप. नुसतं 4.5 तास 8 तास 10 तास बसायचं नाही. नामावर लक्ष पाहिजे. नामावर. तरी अवधान एक दे दीजिए. एक लक्ष द्या. तुम्ही किती लक्ष देता? डोळ्याने रूप पाहता, कानाने शब्द ऐकता, नाकाने श्वासोच्छ्वास घेता, जिभेने रसस्वाद घेता, तोंडानं बोलता, बाहेर सगळं ही सृष्टी पाहता. ही आकारी आहे, नाश पावणारी आहे. तुम्ही जसे जन्म घेता, बालपण, तरुणपण आणि शेवटी म्हातारपण, जीव निघून गेला, संपलं. काय ठेवलं? काहीच नाही. इथं देह ठेवला, त्यांनी कमवलं, इथंच राहिलं. बरोबर काय? शून्य. म्हणून क्रियामान कर्म घडतं, कायिक वाचिक आणि मानसिक. शरीरानं कर्म घडतं, वाचेने घडतं, मनाने घडतं. त्या कर्माच्या बंधनात तो अडकतो आणि मग शेवटी वासनेच्या संगे जन्म घेतो. शेवटची वासना पुढे जाईल, पोपटाकडे गेली, पोपट बनत. भरतहरी राजा राज्य कारभार सोडून भगवंताचं नमस्कार करण्यासाठी जंगलात गेला, आश्रम स्थापन केला. तिथं हरणाचा कळप होत. त्यांच्या पाठीमागे एक पारधी लागला. हरण पळत जोरात. त्यामध्ये एक गरोदर हरण होत, जोरात पळालं आणि भरतहरी राजाच्या समोर त्यांनी ते पाडस टाकलं. ते टाकल्यावर भरतहरी राजानं त्या पाडसाला सांभाळायची सुरुवात केली आणि त्यांचा अंत आला. शेवटचा दिन आला तर नेमकं दृष्टी पाडसाकडे गेली. देह सोडला. हरणाच्या कळपामध्ये जन्माला गेला आणि तो जन्म घेतला. हरणाचा जन्म घेतला. पाडस उड्या मारीत गेली. तिकडं झाडावर एक पारधी होता, त्याने बाण जोडला. ते पाडत म्हणलं, बाण मला. त्याला पारध्याला म्हणले, मारू नको, मला मारू नको. तो म्हणलं, मग तू निघून गेल्यावर माझी शिकार गेली, मला शिकार पुढे. अरे बाबा, हरण कधी बोलतात का? हरण कधी बोलतात का? आणि मग मी बोलतो, तुला कळायला नको का? कळायला पाहिजे. आणि मग म्हणला, माझी जात बाह्य आहेत, त्यांना विचारून येतो मी. मग त्या कळपात गेला आणि सांगितलं,
शिकारी आलेला आहे, मी आता शिकार होणार आहे असं म्हणला. आम्ही येतो, सगळेच निघाले. मोठा कळप, एवढा कळप तयार झाला. आणि मग त्या पाठ्याला मला मारा, मला मारा, मला मारा. सगळे हरणं बोलू लागली, सगळे हरणं बोलू लागली. त्याने मग कुणाला मारायचं त्याला पंचायत पडली. कुणाला मारायचं? मग सगळे तो बी मग गळाटला शिकार करायचा. आणि मग शेवटी शिवाचं विमान आलं, सगळ्यांना उतरून नेलं. तरी अवधान एकले लीजिए. एक लक्ष द्या, एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. तरी अवधान एकले लीजिए. एक लक्ष. परमार्थ साधा सोपा आहे. डोळे तुम्ही पहारे भगवंताचं मुख, कान तुम्ही ऐकारे भगवंताचे गुणगान, श्वास तुम्ही ऐकारे भगवंताचे गुणगान, नामावर लक्ष. तरी अवधान एकले लीजिए. एक लक्ष. काय एक लक्ष देण्यातला आनंद किती आहे. आनंदाच्या डोह्या, आनंदाचा कंद, आनंदाची आनंद आनंद आहे. 7 दिवसातला आनंद शेवटच्या दिवशी ग्रहण करायचा. तरी अवधान एकले लीजिए. ग्रहण करायचा. ग्रहण कसा करायचा? तरी अवधान एकले लीजिए. मौली सांगतात एक लक्ष तुमच्या श्वासावर द्या. तरी अवधान एकले लीजिए. तरी अवधान एक लक्ष द्या. इतका आनंद कुठेही मिळत नाही, प्रपंचात नाही. उसाचे पैसे आले, हातात पैसा पडला, बँकेत टाकला आणि खर्च करू लागल्यावर संपला. आनंद मावळला. होता हातात तोपर्यंत आनंद, हातातून गेला आनंद संपला. इथं नाही, इथं आनंद. नामाच्या लहरीमध्ये नामामृताची गोडी तयार झाली. तो आनंद, तो आनंद, तो आनंद मिळवण्यासाठी वेळ नाही, वायदा नाही. वेळ नाही, वायदा नाही. तरी अवधान एकले लीजिए. सो म्हटला. ब्रह्मस्वरूप हम फटला नाभिस्थानी. हम म्हटला नाभिस्थानी. सो म्हटला ब्रह्मस्वरूप. मग एवढं सगळं सहज मिळतं. सहज बोलणे हाची उपदेश करुणे सायरास शिकविते. सहज बोलणे हाची उपदेश, हाच उपदेश करुणे सायास शिकविते. तुम्हाला करून प्रयत्न करायला, सायास प्रयत्न करायला लावलं जातं आणि मग मिळाला जातो आनंद.
मग मिळाला आनंद. असा आनंद अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सत्यामध्ये विना बहिर्निष्ठ सत्यामध्ये विना वादन केलं जातं, पण ते बी नीट नाही. घेतलं वाजवतं तर वाजवतं, नाही तर थाप मारीत बसतो. त्याला तार वाजवता येत नाही. एक नामाची तार सो सो म्हणत गेला, सगळं तयार. अरे ब्रह्मांडात पांडुरंग स्वरूपात जायचं. पांडुरंग काय अवघड नाही. आता बाहेर अवघड आहे. इथून वाडग्यामध्ये जायचं, पायी जायचं, वेळ लागतो. पण इथं बसला सो म्हटला, वेळ नाही. वायदा मुदत इथं नाही. हे वायदा तुमचा बाहेर आहे, मायेमध्ये वायदा आहे. बाबा मी घेतलेले उसने पैसे नंतर देतो, टाइम ठरवून घेतो, त्या टायमाला ते पैसे देतो. पैसे दिले. इथे तसं नाही. सो म्हटला, सो म्हटला. ब्रह्मांडात देवरूप देव पाहायला जायचे. भुवनच्या खाल्ला भाग पायापर्यंत पिंड आहे आणि भुवनच्या वरला भाग आपलं मस्तक आहे, डोकं आहे. त्या डोक्यामध्ये मेंदू आहे. मेंदूच्या भगवंत स्वरूप आहे. किती वेळ लागतो? नाभीपासून भ्रुकुटी स्थानापर्यंत जायला किती वेळ लागतो? तरी अवधान एकले दिले. एक लक्ष दिल्याबरोबर, एक लक्ष दिल्याबरोबर ब्रह्मस्वरूप व्हायचं का? काय नाही व्हायचं. मग प्रत्येकाने व्हायण्याचा प्रयत्न करा. म्हणून त्याला प्रयत्न करावा लागतो. बाहेर जसा प्रपंचात प्रयत्न करतो, या देहाला झिजवितो. दुकानदार असला 8ला दुकान उघडलं की रात्री 10 वाजता तसाच उभा गणपती. गणपती बी नाही तसा. कशासाठी? पैसे. पैसा. मग गिऱ्हाईक येतो. एक गिऱ्हाईकाला दिलं तर 1 पैसा नफा. किती? 1 पैसा नफा. आणि इथं एक नाम, सगळा नफा. सगळा नफा. एवढा नफा सोडतो आणि बाहेर पडतो मजा करण्यासाठी. या नाशक्या द्याला नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य का तो काळ. सावधान 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 वाचा लक्षपूर्वक. तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष. हा आनंद पुढे नाही मिळणार कोणालाही नाही. ज्याच्या भाग्यात असतं त्याला मिळतं. जो नामस्मरण करतो त्याला मिळतो. तरी अवधान एकले दिजे. काय मावले?
तुमचं वय 89, माऊलीचं वय 16. मग 89 वर्षाचा माणूस ऐकल का 16 वर्षाचा? 89 वर्षाच्या माणसाला सगळा व्यवहारातला अनुभव आणि माऊलीला नामामधला अनुभव. तरी अवधान एकले दिले 16व्या वर्षी. लय 100 वर्ष नको, 16वं वर्ष, 16व्या वर्षी रावण मातेच्या गर्भामधून बाहेर आला. 8 वर्षाचा झाला. बाहेर आला 8 वर्षाची. केवढी पावर नामाची. तुमचं नाम चालू पण तुम्ही बंद करून ठेवलं. बंद पाहायचं नाही नामाकडे. बघतो डोळ्याने लहानपणी असं सगळीकडे पाहत बसतो. सगळीकडे डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, नखाने श्वास घेतो, तोंडाने बोलतो. असा बाहेरच्या विषयामध्ये रमला. विषय त्याचा झाला नारायण. विषय नारायण झाला पाहिजे. आपला विषय मकार. कुणीकडे पळाला तपास नाही. राग आला शिवाय द्यायला भेट नाही. फसवायला भेट नाही. चांगुलपणा राहत नाही. सत्वगुण. सत्वगुणामध्ये चांगुलपणा आहे पण अहंकार आहे. फसला तिथे. चांगला आहे, नामावर लक्ष देतो पण अहंकार. अहंकार अहंकार गेला. एकाग्रता. अहंकार जात नाही. अहंकार जात नाही आणि जातो. सो म्हटला की अहंकार जातो पण सो म्हणत नाही. सो म्हणत नाही. काय बोलतो तोंडाने तपास लागत नाही. काय मायेतल्या विषयामध्ये रमून जातो. यामध्ये जीवात्मा आणि तुमच्यामध्ये जीवात्मा, यांच्यात जीवात्मा तुमच्यात जीवात्मा वेगळा आहे का? हे देहाची प्रकृती कमी जास्त असेल, कमी जास्त असेल, मोठी असेल, बारकी असेल, लहान असेल, कशी असेल, प्रकृती आहे. त्या प्रकृतीतला असणारा जीवात्मा सगळ्यांचा सारखा. सगळ्यांचे जीव बाहेर काढले. मूळखा माझा जीवात्मा तुम्हाला सापडणार नाही. तुमचा जीव सापडणार नाही. म्हणून देह धारण केला. मग त्या देहाचे ठसे किती आहेत? 1,00,000 माणसामध्ये देहाच्या ठशाने आपला माणूस ओळखतो. पण 1,00,000 जीव बाहेर आले की कोणी कोणाला ओळखत नाही. ही गंमत आहे. या देहानं सगळ्यांना ओळखलं जात. कोण कोण आहे कोण नाही, पण जीवाला कोणी ओळखीत नाही. पण एक नाम केलं की जीवाला ओळखतो. तरी अवधान एक तिचे एक लक्ष द्या.
अखंड ध्यान रूपी मौन समाज, मौन सप्ताह, शुभेच्छा, तुमची शुभेच्छा पहिली तयार झाली. 7 पदामध्ये शुभेच्छा. शुभेच्छा. तनु मानसा शरीर, शरीर तनु मानसा शुभांगी शुभ एक सगळ्यां तनु मानसा शरीर सगळ्यांचे सारखे आहे का? नाही, तसे वेगवेगळे आहेत. म्हणून माणसं माणसाला ओळखीत्यात. पक्षासारखं झालं असतं तर सगळा गोंधळी झाला असता. गोंधळी आम्ही नामाचे गोंधळी. कशाचे गोंधळी? नामाचे गोंधळ. पण आता तुमचा गोंधळ मायेतला. माया म्हणजे प्रेम करणं. वाईट विषयावर प्रेम करतो, राग आणतो. प्रेम करतो तेव्हा राग येतो. रागावर प्रेम करतो तेव्हा रागवतो. माया. सगळ्यांची माया मनुष्य देहामध्ये सारखी आहे. माया सारखी आहे, पण वापरणारे तुम्ही वेगवेगळे आहे. वेगवेगळे वापरली जातो. यांचं यांच्या पद्धतीने नाही, यांचं यांच्या पद्धतीने नाही. वेगळंच. कोणाचं काय चाललं वेगळं. वेगळं त्याला वेगळेपणा तयार होतो. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह ध्यानामध्ये आपण अखेर म्हणजे सप्तपदे, सप्ताचा शेवटचा क्षण, शेवटचा क्षण. तरी अवधान एकले 7 दिवसातला शेवटचा क्षण. एकाग्रता झाली का? नाही. पण शेवटच्या क्षणी परेच्या पलीकडच्या वचनामधून तुम्हाला तुमच्या स्वरूपाकडं नेण्याचं कार्य केलं जातं. तुम्ही जात नाही, लक्ष देत नाही. तरी अवधान एककडे दिजे. एक लक्ष देत नाही. एक लक्ष द्या. लगेच सप्तपदी 7 पावलं. व्यवहारात पती पत्नीचं नातं बनवताना सप्तपदी शुभांग, सुंदर शुभांग तयार होतं. तनु मानसा शरीर शुभांग. शरीर शुद्ध होतं सप्तपदीतून. सप्तपदीतून शरीर शुद्ध होतं. म्हणून पती पत्नीचं नातं जोडलं जातं. ही भारतीय संस्कृती. भारतीय संस्कृती. पती पत्नी नातं जोडलं जातं. आई वडील नातं जोडलं जातं. बहीण भाऊ नातं जोडलं जातं. नात्या गोत्याचा खेळ आहे. पण नामाकडे कोणी काय येत नाही. नामाचा खेळ काय कोणी खेळत नाही. नामाचा खेळ खेळला. खेळला
कृष्ण परमात्म्याने विट्टीदांडू खेळले. जसा क्रिकेटमध्ये बॉल टाकला की त्या यांनी जोरात बॉल आणला की बाहेर, तशी विट्टी स्वतः उडवायची, ती जोरात आणली की बाहेर. एकाग्रता, सगळ्या इंद्रियांच्या वासना फेकून दिल्या तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष, अखंड शुभांगी, तनु मनसा सत्वापती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, अपदार्थ भाविनी, तुरीय गाव, वेळ व्हायचा मुदत नाही. इथं बोलता बोलता मुदत गेली, पण सो म्हटला मुदत नाही. गेला ब्रह्मांडात कोण देहाचे संभाळ सांगा. हा देह ब्रह्म झाली माझी काया. झोप लागते ती ब्रह्म होते, ती काया ब्रह्मस्वरूप होते झोपेमध्ये. पण आज्ञा देवाजवळ जाऊन भाज्या करून झोपतो. मूढावस्था. देव इकडं देव पाहायला गेलो की देव होतो आणि दररोज झोपेच्या ठिकाणी देवाजवळ जातो आणि मग पुन्हा जागा होतो. काय केलं? झोपलो. अरे झोपलाय, ती झोपत म्हणजे ब्रह्मस्वरूप, ती झोपत ब्रह्मस्वरूप आहे. पण लक्ष कोण देत? म्हणजे झोप पकडा. आता झोप पकडायची कशी? झोप कडून येते तपास नाही, झोप कडून येते तपास नाही. लक्ष द्या. आधार चक्रावर गणपती आहे, स्वाधिष्ठान चक्रावर ब्रह्मदेव आहे, मणिपूर चक्रावर विष्णू आहे, हृदय चक्रावर शिव आहे आणि कंठ चक्रावर जीव आहे. तुम्हाला जांभळे आली की झोपेच्या लहरी तयार होतात. एक लहर पकडा, सो रूपानं ती लहर पकडायचा अधिकार आहे. आता तुम्ही स्वरूपानं आपला श्वास जीवाच्या ठिकाणी नेता, म्हणून ती लहर पकडायची. लहरी आहे, झोपेच्या लहरी आहे. लहरी स्थिर झाली की गाढ. अरे कश काय झोप? गाढ गाढ. देवाजवळ गेला आणि परत आला. दररोज जातो देवाकडे. मला देव पाहिजे म्हणून देवाकडे जातो. तिथे गेलं की मूढता तयार होते. मूढता तयार झाली, देवाजवळ गेला, देव पाहत नाही, देवाला पाहत नाही.
म्हणून झोपेची लहर पकडली. स्वरूपानं आत लहर जाताना लहर झोपेची पकडली की देवाजवळ देवरूप देव पाहोयाशी गेलो. तेथे देवची होऊन गेलो. देवरूप असा मनुष्य देहातल्या नामाचा सोहळा सप्तपदीच्या स्वरूपातून सप्त शुभेच्छा तनु मानसा सत्वापती आसन शक्ती पदार्थ भाविनी अपदार्थ भाई तुरीय गा. होय वेळ लागत नाही. वेळ नाही. तुरीय गा. 7 चक्र ओलांडतो. 5 ओलांडली 6व्यात जातो. जीवाच्या ठिकाणी लक्ष ठेव. तरी अवधान एक ले दिजे का मावले. एक लक्ष द्यायला सांगतात. पुढं जीवाच्या ठिकाणी. जीवाच्या ठिकाणी लक्ष दिलं एकाग्रता. असा सोहळ्याचा आनंद अखंड ध्यान रूपी मौन नमस्मरण. 7 दिवस उठायचं नाही. कोणी 12 तास, कोणी 24 तास, कोण 8 तास, कोण 4 तास बसतो. पण एकाग्रता नाही. एकाग्रता एकाग्र पुढे ठेवायचं. झोपेमध्ये एकाग्र होतो, पण एकाग्र पुढे ठेवायचं त्याला माहिती नसतं. झोपला, देवाजवळ गेला, दररोज जातो देवाजवळ, पण देवाला पाहत नाही. देवाला पाहत नाही का? का देवाला का पाहत नाही? अज्ञानजन्य समाधी अवस्था भोगतो दररोज झोपेमध्ये. देवाजवळ गेला, झोपला. कस काय झोप? गाढ झोप लागली. गाढ अनुभव सांगता येत नाही. झोपेच्या सुखाचा अनुभव सांगता येत नाही. झोपेच्या सुखाचा आनंद सांगितला एकाग्रता. म्हटला एकाग्र. एवढं तुमच्याकडे असताना तुम्ही बाहेर का पाळता? बाहेर उड्या किती मारता? बाहेर देहासाठी झोपतो, देहासाठी खातो पितो आणि देहामध्ये म्हणून स्थूल सूक्ष्म कारण 3.5 हातातला स्थूल देह, सूक्ष्म स्वप्नावस्था, अंगुष्ठ मात्र आणि कारण देह. झोपेच्या सुखाचा आनंद अर्ध मसुरीच्या डाळी समान. किती बारीक. तिथं
झोपेची लहर पकडायची, तिथं पकडताय का? व्हा, घाला मांडी, सावध व्हा सावध. ठेवा भ्रुकुटीचानी दृष्टी, भ्रुकुटीचानी दृष्टी ठेवा. सौवर लक्ष द्या. तरी अवधान एकले तिचे. मौलींचा आनंद लाख मुलाचा आहे. 16व्या वर्षी ज्ञान प्रकट करणारी मौली आणि तुम्ही आम्ही किती वर्ष, 100 वर्षाचे झालो. ज्ञान पकडता येत नाही, ध्यान करता येत नाही. झोप लागली विसरला. कशी काय झोप? गाढ झोप. देवाजवळ ब्राऊन कोरा, पाण्यात बुडी मारली पण आंघोळ नाही झाली. पाण्यात बुडी मारली, आंघोळ नाही झाली. कोरा. मनुष्य देह मिळून कोरा राहू नको. अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानाच्या 7 भूमिका. शुभेच्छा. तनु माणसा, सत्वापती, असंस, पदार्थ अपदार्थ भारत. तुरीय गा. 7व्या पायरीवर पाय ठेवला तुरीय गा. झोपेत 7व्या पायरीवर जातो आणि लोटांगण घेऊन गाढ पडतो, तसाच पडतो. जवळ जाऊन, देवाच्या जवळ जाऊन देवरूप होत नाही. देव पाहावे अशी गेलो, तेथे देवची उंची. देव पाहायला वेळ नाही सगळ्यांना. जो दिवसभर जागे झाले की संध्याकाळी पोटभर जेवले की पडले, डोळे झाकले, झोपेची लहर आली आणि गेला झोपेमध्ये. देवाजवळ जाऊन शिमगा. पूर्वी आपण मिळवलेली धान्याची संपत्ती घरामध्ये टाकली की फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेला शिमगा बोंबलतो. माझ्यावर काय नाही का? परिस्थिती, वातावरण तसं. वातावरण म्हणून त्या वातावरणामध्ये अग्नीला साक्ष ठेवून खोटं बोलतो. अग्नीला साक्ष ठेवून खोटं बोलतो. म्हणून बाबांनो, असा भक्तीचा सोहळा अखंड ध्यानरूपी मनमधून तुम्हाला पाहायला मिळाला. तिथं पोचवलं पण झोपेसारखे झोपले. झोपेत जसा झोपतो तसा ऐकून झोपतो. मी देवाजवळ गेलोय हे ऐकतोय पण देवाजवळ थांबत नाही. कारण तिथे उताना पालथा डोळे झाकून पडला. जीवात म्हणून महाकारणामध्ये जाण्यासाठी तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष द्या. एक देतात, एक लक्ष. आज
हा जो अधिकार आहे तो ज्ञानाच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी शुभेच्छा. शुभ आणि इच्छा, इच्छा शुभेच्छा, शुद्ध इच्छा शुभेच्छा. तनुमानाचा शुद्ध इच्छा तयार झाली, शरीर शुद्ध, शरीर शुद्ध. शरीर शुद्ध झालं, एकाग्रता. म्हणून तनु मानसा शुभेच्छा. सत्वापती, सत्वशील आचरण, सत्वशील. आता आपलं आचरण कसं आहे? रजगुणी तमगुणी सत्वगुणी. रजगुणामध्ये स्वार्थ आहे, नाशिवंत देहासाठी स्वार्थ करतो आणि जीव निघून गेला, मिळवलेलं सगळं इथं त्याचं वाटोळ. मागली माणसं त्याच्यासाठी भांडणं करतात, भावातले भांडणं. तू जास्त घेतलं, मी कमी घेतलं, भाऊ भांडणं करतात. आणि गेला जीवात्मा, देह निघून गेला, संपला. संपत्ती जाग्यावर. कोण नेली बरोबर? कोण नेत का बरोबर? का नेत नाही? तुम्ही मिळवलेली संपत्ती का घेऊन जात नाही? का? ज्यांनी मिळवली तोच पडला दगडासारखा, संपला. मग कोण विचारतो किती पैसे? जीव निघून गेल्यावर त्या देहातलं डोळे पाहतात, कान ऐकतात, श्वास चालू आहे, बोलतो, रसस्वाद घेतो, काय नाही. आता सगळ्या गामच्या. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानाच्या 7 भूमिका. तिथं सप्तपती, व्यवहारामध्ये सप्तपती, पती पत्नीचं नातं, एक रूपता, एक रूपता. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. असा अखंड ध्यान रूपी मौन नामस्मरण सप्ताह कुठेही मिळणार नाही. एरवी नामामध्ये, एरवी नामामध्ये बोलतोय, नामामध्ये चालतोय, नामामध्ये हसतोय, नामामध्ये खेळतोय, नामामध्ये. मग जमल का? नाही. जमवायला पाहिजे. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. असा सोहळा अखंड हरिनाम सप्त्याच्या रूपानं 7 दिवस या पौर्णिमेपर्यंत. दसरा मुहूर्त तयार होतो दसऱ्याचा, तो मुहूर्त पौर्णिमेपर्यंत जातो. पहिल्या याच्यामध्ये नवमीमध्ये शुभेच्छा. दसऱ्याला तनु मानसा. मिळवलं, सगळं मिळलं, सगळं मिळलं, पण घ्यायला कोणी तयार नाही. घ्या
तुमची झोळी फाटकी, तुमची झोळी फाटकी. झोळी आहे का तुम्हाला? आहे, पण 9 द्वाराने फाटली. फाटून देऊ नका, फाटून देऊ नका. तरी अवधान एकले ये. माऊलींची ओवी सोडता येत नाही, माऊलींची ओवी सोडता येत नाही. माऊलींची ही ज्ञानेश्वरी, ज्ञानाचा गाभा. तुमच्या ज्ञानाचा गाभा प्रपंचात गेला, देहावर गेला. देह माझा, देवाजवळ जाऊन सुद्धा देह माझा विसरत, माझं म्हणायला विसरत नाही, माझं म्हणायला विसरत नाही. हा सोहळ्याचा आनंद कुठेही नाही मिळायचा, कुठं नाही. तुमच्याजवळ, तुमच्याजवळ, तुमच्याजवळ तो आनंद आहे. त्याच्यावर लक्ष ठेवा. तरी अवधान एकले लीजिए. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. लक्ष. अशी मजा पुढं नाही. पहा कुणीकडं, पहा कुणीकडं. लक्ष नाही, लक्ष नाही. त्यामुळं प्रवचन ऐकून काय उपयोग होत नाही. तरी अवधान एकले या पा. असा अखंड ध्यानरूपी आनंदाचा सोहळा करणार नाही. जवळ आहे, आपल्या जवळ आहे. असा सोहळ्याचा आनंद फार मोठा आहे. का वापरा? गडबड आहे, कार्यक्रम कार्यक्रम आहे, पुढे कार्यक्रम आहे. नारळ घेऊन द्या, नारळ. द्या, अन्न द्या, अन्न द्या. संतुष्ट झालं पाहिजे. मनुष्य देह किती मोलाचा, याची किंमत करताय. पहा, जीवात्मा मातेच्या उदरात पहिल्या मासामध्ये शिरकमल तयार करतो. शिरकमल नामाच्या पावरनं शुद्ध, आधी कळच मग पाया. बाहेर आहे आधी पाया, मग कळ. शुद्ध शरीर नामाच्या पावरनं मातेच्या उदरात शिरकमलानं सुरुवात करतो. शिरकमलानं तो सुरुवात करतो. शुद्ध शिरकमल, शुद्ध शुद्ध. मग छाती आणि भाऊ दुसऱ्या तिसऱ्या मासामध्ये, चौथ्या पाचव्या मासामध्ये पोटाचा भाग, वैश्य. कमरेचा खाल्ला भाग, पाय, सेवा करतात. तिन्ही वर्णात शूद्र. पाय तयार झाले नामाच्या पवन,
नाम शुद्ध झाला. शुद्ध पायामधून तो चालतो, बाहेर आला घाण करतो, बाहेर आला घाण करून टाकतो. काय त्या ध्याला ठेवतो का? म्हणून बाबांनो असा सोहळा तुमच्या जवळ आहे माणसाकडे, तरी अवधान एक तिथे एक लक्ष द्या. काय शुद्ध शरीर 7 महिन्यात त्वचा आणि रोम तयार केल्यानंतर शुद्ध शरीर शुद्ध बाहेर आला बेशुद्ध पडतो आणि मग बॉम्बलायला लागतो. सोहम शब्द विसरला, अहम अहम. रावणासारखा माणूस, रावण मातेच्या उदरातून आला, 8 वर्षाचा झाला. तुम्ही मातेच्या उदरातून आला, बेशुद्ध पडला, बेशुद्ध पडला, शुद्धीवर नाही. मग शुद्धीवर आला. जे नाम मी जपत होतो, तहान लागली म्हणून रडत नाही, गाड लागलं म्हणून रडत नाही, काहीच लागलं म्हणून तो रडत नाही. मी मातेच्या उदरामध्ये ज्या नामाचं ध्यान करत होतो त्याचा विसर झाला. विसरला, लागला बाहेर पळायला. किती पडतो, किती पडतो तपास नाही. स्थूल देहाच्या इंद्रियांच्या माध्यमामधून बाहेरच्या विषयामध्ये रमतो. स्थूल देह 3.5 हाताचा, आपल्या हातानं, दुसऱ्याच्या हातानं नाही. तरी अवधान एक दे, तिचे एक लक्ष द्या. एक लक्ष दिलेला आनंद आहे. जागा झाला, रडायला लागला, रडणं बंद झालं आणि या नाशिवंत देहावर प्रेम करतो. माझं अखंड ध्यानरूपी मौन स्मरण आहे. नामाचं स्मरण आहे, स्मृती आहे, आठवण आहे. किती वेळ झाला? 1 तास व्हायला. 1 तास 10 मिनिटं. 1 तास 10 मिनिटं. हो. कितीला सुरुवात झाली? 8:35. 8ला. हो. 8:30. 8:30ला. 8:30. 8:35 झाली. 8:35. 10 मिनिट. हो. 1 तास. 1 तासामध्ये ब्रह्मस्वरूप. तरी अवधान एकले तिचे. व्हायचे कुणाला ब्रह्मस्वरूप देव पाहायचा आहे? देव पाहावयाशी गेलो, तेथे देव जेवणी केलो, देवरूप झालो. पण बाहेर पळाला, झोपेमध्ये अडकला. झोपेमध्ये झोपला. झोपेमध्ये झोपेची लहर पकडायची. कशी पकडायची? सो म्हटलं की एकाग्रता. सोची लहर तयार, त्यावर लक्ष. त्यावर लक्ष. बाहेर काय मिळणार आहे?
ह्या नाशिवाय अरे जीव निघून गेला, सगळं राहिलं. काय झाला असेल सगळे इथं, मंत्री झाला, संत्री झाला जाग्यावर, बरोबर नाही. कोणतं पद घेऊन जात, मग कोणीच जात नाही. आणि म्हणून ते नेण्यासाठी तरी अवधान एकले तिचे, तेवढं लक्ष. काय माऊलींचं म्हणणं आहे, तरी अवधान एकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुखाला पात्र. बाहेर काय किती बोललात, जीव निघून गेला, बोलणं जागेवर राहिलं. कांदलं बरोबर. अरे झोपेत नाम चालू आहे ते बरोबर घेऊन जा, नामावर लक्ष. नामावर लक्ष दिलं की तो आनंद, आनंदाचा सोहळा आहे, सप्ताह. पहा, भारतीय संस्कृती सप्तपदी तयार होते. सप्तपदी ज्ञानाच्या 7 भूमिका: शुभेच्छा, तनु मानसा, सत्वापती, आसनशक्ती, पदार्थ भाविनी, अपदार्थ भाविनी, तुरीय गाव. मिळवावा वाटतो, तुरीय गाव. जीव देवात मिळवावा वाटतो, पण थांबावं लागतं. देव काय तसं करून देत नाही. येऊन भा, ज्याच्यासाठी आलाच तेवढंच तयार कर. तरी अवधान एकले तिचे. सगळ्या गोष्टींमध्ये अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह लाख मुलाचा आहे 55वा. आपण एकरूप आहोत, सगळे एकरूप आहोत, पण अज्ञान काय घालवलं नाही. अज्ञान काढून टाका, ज्ञान तयार करा. ज्ञानाच्या भूमिकेमध्ये जा, तुरीय गाव. देव पाहोयाशी गेलो, तेथे देवच होणे. अखंड हरिनाम सप्ताह, अखंड ध्यान रूपी मौन नामस्मरण सप्ताह. ध्यान, मौन. श्वासामध्ये नाम आहे, त्यावर लक्ष ठेव. तरी अवधान एकले तुझे, एक लक्ष दे. असा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्तातली सांगता. सांगता ही सांगता आहे. आपण घरी जाणार आहोत, मायेमध्ये अडकणार आहोत. 7 दिवस माया सोडली. शुभेच्छा, तनु मानसा, सत्वापती, आसन शक्ती, पदार्थ भाविनी, अपदार्थ भाविनी, तुरीय गाव. तुरीय गाव. दम निघत नाही, दम निघत नाही. देव पाहोयाशी गेलो, तेथे देवची होणे ठेवलो. देवाच्या स्वरूपामध्ये एक रूपता, म्हणून सांगता समारंभ. ज्ञानाच्या 7 भूमिका तयार झाल्या. 7 दिवस ज्ञानाच्या 7 भूमिका, 7 दिवस तयार. आपण
बारीक लक्ष देत नाही. बाहेर प्रपंचात बारीक लक्ष देतो, बारीक, लय बारीक लक्ष देतो. कुणी आपल्याला धक्का लावला, आपल्या संपत्ती मिळवताना लगेच हमरी तुमरे येतो. बाहेर हमरी तुमरे येतो, मग नामाकडे जाताना हमरी तुमरेवर काय येत नाही, काय येत नाही. तिकडं नको म्हणतो, इकडे अरे इथे मिळणार काय? जो मनुष्य देहामध्ये देवरूप होण्याचा अधिकार आहे ते संतांचं वचन आहे, मौलींचं वचन आहे. तरी अवधान एक तिथे एक लक्ष द्या. असा सोहळा अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरणामध्ये शेवटचा सप्त्यातला, कायमचा शेवट नाही आपला. अजून आपला जीव निघून जायला कालावधी. नामस्मरण करा की जीव निघून जायचं का नाही जायचा हे आपण ठरवतो. आपलं आपण ठरवायचं, दुसऱ्याचं नाही. दुसऱ्याचं पाहायला गेला नाशाला कारणीभूत होय, नाशाला. बाबांनो, अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह यामध्ये आपण आपल्या स्वरूपामध्ये गेलोय. 7 दिवसामध्ये आपल्या स्वरूपामध्ये गेलोय. मग आपल्या स्वरूपामध्ये गेलोय, मग आपण पाहतो का? बाहेर, आतून बाहेर येतो. आत नेलं, बळच ओढून नेलं, नामाच्या पावरनं आत नेलं की बाहेर येतो. डोळे उघडे ठेवून असे जोरात पाहतो, कानानं शब्द ऐकतो, श्वासामध्ये नाम आहे ते विसरतो, जिभेवर रसचाट ठेवतो. हा अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह त्या 7 सप्त्याच्या दिवसामध्ये शेवटचं हे 7वं प्रवचन आहे. परेच्या पलीकडचं वचन आहे, तुमचं आहे, पण तुम्ही बाहेर घालव, तुम्ही बाहेर घालव. आत उलट पलट पर त्रिकूट शिखर पर वळचणीचं पाणी आढ्याशी, वळचणीचं पाणी आढ्याला जाईल का? पण आपल्याला तो अधिकार आहे. वळचणीचं पाणी आढ्याला नाही, वळचणीचं पाणी आढ्याला न्यायला आपला अधिकार आहे, दुसऱ्याचा नाही. आपण आपणाशी ओळखावे, मग देवाशी बोलावे. मी कोण आहे, मी कोण आहे, मी काढून टाका. कोण आहे, कोण आहे? अरे देवरूप आहे. मी गेला, मी गेला, मी गेला, मी म्हणायचं नाही. कोण आहे? गेला. ब्रह्म सुखाच्या आनंद. हा अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह, नामाचा सप्ताह आहे, ध्यान आहे. अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण
एक नाम हरी नाम, एक नाम हरी नाम. म्हणून बाबांनो असा अखंड हरिनाम सप्ताह, मौन नाम सप्ताह. मौन धारण करा, श्वासावर लक्ष द्या. घरी जाऊन 1 तास, दररोज 1 तास दररोज नामस्मरण करा. पुढल्या सप्त्यात पहिल्या दिवशी 1 रोज. शुभेच्छा. पण एकही दिवस 1 तास खाडक होता कामा नाही. तरी अवधान एक लक्ष द्या. बाबांनो मनुष्य जन्म लाख मोलाचा, त्याची किंमत करता येते. पण नामाच्या पावरनं शुद्ध होते. शुद्ध झाली माझी काया, शुद्ध तुमची काया शुद्ध झाली. तुमचं माझं हे कळण्यासाठी बाहेर व्यवहारात परमार्थात नाही. म्हणून बाबांनो अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह 55वा तो तुम्ही केला. 1 तास दररोज नामस्मरण करा. पुढल्या सप्त्यामध्ये 1 रोज बसला उठणार नाही. असा आनंद तयार होणार आहे. म्हणून घेऊन जा, टाकून देऊ नका ना. तुम्ही टाकलं लक्ष नाही, लक्ष द्या. हे लक्ष देण्याचं मनुष्य जन्माचं फार चांगलं वैभव आहे. अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह. सांगता सांग देवाला जाऊन सांग मी आलो. जमन नक्की सांगा देवाला मी आलोय. सांगा ना. सांगता येत नाही. सोपं आहे पण कळत नाही. अवघड आहे ते सोपं वाटत. माहितले विषय प्रपंच 3.5 हाताचा देहाचा प्रपंच 3.5 हाताच्या देहाचा प्रपंच. मग त्या प्रपंचात किती मिळवतो, किती घालवतो तपास नाही. म्हणून हा 55वा अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह. आपण आपल्या घरी जाणार आहे. दररोज 1 तास बसायचं. 24 तासातला 1 तास नामासाठी द्या. 24 तासातला 1 तास नामासाठी द्या. नामासाठी. मग आपण केलेली सेवा तुम्ही तुमच्या चरणी अर्पण केलेली सेवा आपल्याकडे ठेवायची नाही, तुमच्याकडे देऊन टाकायची.
वळचणीचं पाणी आढ्याशी गेलं. वळचणीचं पाणी आढ्याशी गेलं. कुणी काय नेलं का आढ्यातलं पाणी? पाणी नेलं का? नाही कोणी नेलं. मनुष्य जन्म आहे असा का वाया घालू नका. 1 तास 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. हा सांगता आखे देवरूप. देव घेऊन जा. देव घेऊन जा बरोबर. नाही तर इथं ठेवा घोटाळा होईल. इथं ठेवला घोटाळा होईल. म्हणून बरोबर घेऊन जा. 1 तास. किती? 24 तासातला 1 तास बरोबर घेऊन जा. 24 तास नाचू नका. 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. 23 तास या नाशिवंत देहासाठी द्या. नाशिवंत देहा 23 तास. किती? 23 तास नाशिवंत देहासाठी. 1 तास देवासाठी. किती? 1 तास. मग 1 तास श्रेष्ठ का 23 तास श्रेष्ठ? 1 तास. 1 तास. 1 तास श्रेष्ठ. तरी अवधान एकले तिचे. म्हणून बाबांनो हा 55वा ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह आहे. हा आनंद पुढे नाही. बरोबर दिला तुम्हाला 1 तास. बरोबर दिला. बरोबर घेऊन जाणार का 1 तास? का 24 तास बाहेर मायेत 1 तास भगवंताच्या नामासाठी. तरी अवधान एक लक्ष. हा आनंद पुढल्या ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्त्यामध्ये भोगा. देवरूप झाला पाहिजे. 55 वर्षे गेली पण देवाचा तपास नाही. पत्ताच नाही. आहे का पत्ता देवाचा? देवाचा पत्ता नाही. देहाचा पत्ता आहे. नाव ठेवलं श्रीमंत. पैसे मिळवले श्रीमंत झाला. आणि शेवटी जीव निघून गेला. सगळं जाग्यावर. कोण घेऊन जात नाही. म्हणून बाबांनो अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्ताह म्हणजे एक आगळं वेगळं भक्तीचं स्वरूप आहे. भक्तीचं स्वरूप आहे. या भक्तीच्या स्वरूपामध्ये सामील व्हा. एकरूप व्हा. एकरूप होण्यातला आनंद लुटा. आणि अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्त्यातलं हे 55 वर्ष पूर्ण झाले. पूर्ण झाले. केलेली सेवा तुमच्या हृदयातल्या पांडुरंग चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. मंडल